आज आपली रेसिपी आहे शेपूची डाळ भाजी कशी बनवायची ते। मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आता हिरव्या पालेभाज्या येत आहेत, तर मग म्हटलं आज तुमच्यासोबत शेपूच्या भाजीची रेसिपी शेअर करावी। तर त्यासाठी मी हे शेपू घेतलेली आहे। हे शेपूचे मी जाड जाड दांड्या काढून घेतल्या आणि हे आपल्याला अशा कवळ्या ठेवायच्या आहेत। ही 500 ग्राम शेपूची भाजी आहे। आणि आता आपण याच्यामध्ये मुगाची डाळ न वापरता किंवा तुरीची पण न वापरायची आपल्याला याच्यामध्ये। आपण याच्यामध्ये मसुराची डाळ वापरणार आहोत। हे मी 1 वाटी मसुराची डाळ 15 मिनिट भिजत घातली होती। आणि सोबतच आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठाचे फुलके बघणार आहोत। ज्वारीच्या भाकरीसोबत फुलक्यासोबत अशा हे पालेभाज्या खायला सुंदर लागतात, म्हणून आज आपण फुलके पण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। सुरुवात करण्याच्या पहिले नमस्कार, स्वादगृह रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। आता पहिले तर आपण जी भाजी आहे ती भाजी आपण आता हे चिरून घेऊया। चिरून घेतल्यामुळे काय होईल, हे आपल्याला खाण्यासाठी सोपी जाईल। तसंही शेपूची भाजी ही अन्नपचन करण्यासाठी फार उपयोगी ठरते, म्हणून खायलाच पाहिजे। बारीक अशी आपल्याला ही चिरून घ्यायची आहे। सर्व भाजी मी चिरून घेतली। आता आपण एका टोपलीमध्ये धुवून घेणार आहोत स्वच्छ पाण्याने। याला 2 पाण्याने याला छान असं धुवून घ्यायचं, त्यामुळे काय होईल, जे माती आहे ते निघून जाईल। आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि याला धुवून घेते। स्वच्छ अशी आपल्याला हे हाताने धुवून घ्यायची आहे, त्यामुळे याच्यातले माती ही सर्व निघून जाते आणि गढूळ पाणी हे वर येते। एका उकळीमध्ये हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या कळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमच याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। कच्चं जिरं याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपल्याला इथं लाल तिखट पण वापरायचं आहे। आता याच्यामध्ये मी अगदी अर्धा चम्मच जिरं टाकून घेते आणि आता आपण याला असं बारीक करून घेऊया। या जिऱ्यामुळे या ठेच्याचा सुगंध इतका भारी येतो, म्हणून आपल्याला इथं कच्चं जिरं वापरायचं आहे। आणि ठेचा आपल्याला अशी भरडच करून घ्यायची आहे, जास्त बारीक करायचा नाही। शेपूची भाजी मी हे धुवून एका गाळणीमध्ये ठेवलेली आहे आणि लगेच डाळीतलं पण पाणी काढून घेतलं। डाळ मस्त अशी भिजली आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही याला थोडं गरम पाण्यामध्ये उकळूनसुद्धा घेऊ शकता। मसुरीच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही। एका पॅनमध्ये आपण हे तेल घालून घेऊया। तेल थोडं जास्त वापरायचं आहे। गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घालून घेऊया आणि मोहरी तडतडली की याच्यामध्ये लगेच आपल्याला अर्धा चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया दिलं आहे। आता आपण याच्यामध्ये एक कांदा घालून घेऊया। मी इथं मोठ्या साईजचा कांदा घेतला आणि त्याला बारीक चिरून याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता याला आपण परतून घेऊया। तर कांदा झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये जे भरड केली होती मिरचीची ते घालून घेऊया। मी अर्धा चम्मचच टाकलेली आहे। आता आपल्याला इथं लाल तिखट पण वापरायचं असल्यामुळे मी इथं कमी घातलेली आहे। 2 चम्मच मी काळ्या बुडाची खोबऱ्याची पावडर घालून घेत आहे। पहिले 1 चम्मच टाकलेला आहे आणि आता दुसरा पण टाकून घेतला। आणि आता आपल्याला इथं 1 चम्मच भाजलेल्या तिळाची पावडर घालायची आहे। आता याला मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया। 1 चम्मच घातलेला आहे मी। अर्धा चम्मच हळद घालून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये ही भिजलेली डाळ टाकून घ्यायची। सर्वात पहिले थोडं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये लगेच भाजी घालून घ्यायची आणि याला पण मिक्स करायचं आहे। आता आपण याला मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। पालेभाज्यामध्ये कधी पण पालेभाज्या थोड्या नरम झाल्या कीच मीठ घालून घ्यायचं, त्यामुळे खारट होणार नाही। तर इथं चवीपुरतं घातलेलं आहे मीठ मी। आता इथं शेपूच्या भाजीचं पाणी पहिले सुकलेलं आहे, म्हणून इथं जास्त आवश्यकता नाही पाणी घालायची, तरी पण मी इथं थोडं पाणी घालून घेते। तुम्हाला जर आवश्यकता असेल तर घाला, नाही तर नका घालू। आणि याला असं मिक्स करून घेऊया। आता आपली भाजी झालेली आहे। आता मी इथं थोडी ओली भाजी ठेवणार आहे। तुम्हाला जर एकदम सुकी करायची असेल तर तुम्ही पूर्ण पाणी आटून घेऊ शकता। आता याच्यामध्ये
कोथिंबीर घालून घेते आणि मिक्स करून घेते. आता गॅस बंद केलेला आहे मी. आता आपण फुलके करून घेणार आहोत ज्वारीचे. त्यासाठी मी गंज ठेवलेला आहे आणि आता याच्यामध्ये वाटीभर पाणी घालून घेते. आता इथं मला एका वाटीचे फुलके करायचे आहेत म्हणून मी याला 1 वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जास्त करायचे असतील तर तुम्ही त्याच्यानुसार पाणी घ्या. थोडं मीठ टाकून घेते याला मी, चव येते म्हणून. याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला एका हाताने असं फेटून घेऊया. तुम्ही बेलण्याच्या साहाय्याने पण करू शकता. आता इथं झालेलं आहे आपलं पीठ. बघू शकता तुम्ही, असा गोळा तयार होतो. नंतर आपण याला थंड करून घेणार आहोत. गॅस मी बंद केलेला आहे. ताटामध्ये याला थंड करून घ्यायचं आणि थोडा याला थंड पाण्याचा असा मोहरा द्यायचा आणि आपल्या गव्हाच्या पोळीला जशी आपण कणिक मळतो तशी याला मळून घ्यायची. कणिक आपली मस्त अशी झालेली आहे बघा. हातात जर घेतलं त्याचा असा गोळा तयार होत आहे. आपण फुलक्यासाठी छोटा गोळा करून घेऊया. याला थोडं ज्वारीच्याच पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याला असं बेलून घेणार आहोत. कणिक छान वाफली गेली की फुलका मस्त होतो, तुटत नाही. व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. मी बेलून घेतलेलं आहे. फुलका म्हटल्यानं थोडी छोटी साईज येते आणि झालेला आहे. आता जेवढा पातळ करायचा तेवढा पातळ करू शकता तुम्ही. ताव्यावर टाकून घेऊया. आता आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. झाला का बघूया. झालेलं आहे. आता आपण असं पलटून घेणार आहोत ना. अजिबात आपला फुलका तुटलेला नाही आणि बघा किती छान फुगत आहे. आता आपण याला दोन्ही पण बाजूने छान असं भाजून घेऊया खरपूस. तयार आहे आपली शेपूची भाजी आणि सोबतच ज्वारीच्या पिठाचे फुलके. मुलं पण आवडीनं खातील आणि भाकर जे न खाणारे सुद्धा आवडीनं खातील. करून बघा, खायला मस्त लागतात. सोबत मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं आणि कांदा छान लागते खायला. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.